मान्यवरांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होते। त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत कल्पेशजी मस्के, हे सुद्धा आमचे स्पॉन्सर आहेत। विधी 11 संघाचे आमचे ओनर आहेत कल्पेशजी मस्के, यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। कल्पेशजी मस्के हे सुद्धा अगदी मी बघितलं की पहिल्या दिवसापासून, पहिल्या उद्घाटन सोहळ्यापासून या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा तोलामोलाचं सहकारी स्पर्धा संपन्न करण्यासाठी कल्पेशजी मस्के असोत, अल्पेश म्हात्रे असोत, त्यांचं सुद्धा खूप सहकार्य ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी। त्यांचं हार्दिक स्वागत करतोय, खूप खूप आभारी व्यक्त करतोय। सनी भोईर आपण यायचं, आपलंही स्वागत आणि सन्मान करण्यात येईल। सनी भोईर, निलेशजी भोईर जे प्रियांशी 11चे ओनर आहेत, निलेश भोईर आपण यायचंय, आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल। या सामन्यासाठी नो मिडल कॉन्फरन्स, फक्त 3 षटकानंतर एक 2 मिनिटाचा ड्रिंक्स इंटरव्हल असेल पंचांच्या माहितीसाठी। 3 षटके संपल्यानंतर फक्त ड्रिंक्स इंटरव्हल असेल, त्यानंतर कुठल्याही प्रकारची मिडल कॉन्फरन्स नसेल। येस, निलेशजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येतोय। सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ कर्णधाराने आपला 12th मॅन 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल। सुभाषजी मस्के यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे। हे सुद्धा आमचे प्रियांशी 11चे ओनर आहेत। तर सामना सुरू होतोय, स्वागत आणि सन्मान केले जाते। पहिलाच बॉल स्मारकाच्या माध्यमातून फटका हवेत खेळलेत, तिथं फिल्डर 2 उपस्थित होते, मात्र आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। विश्वासजी भोईर, आपलं स्वागत आणि सन्मान आणि सत्कार केला जाईल खऱ्या अर्थाने। आमची A1 जोडी प्रमोद म्हात्रे व देवेंद्र ठाणगे यांच्या वतीने आपणास एक PPL ची आकर्षक ट्रॉफी ची नेहमी आठवण देत राहील, या स्पर्धेची आपणास असे देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येते। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 आहे। काही सन्मान देखील असतील आणि जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत आम्ही अपडेट देऊ या मेगा फायनलच्या मॅचची। यस गवळी सर, यावेळेचा हा फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर उपस्थित कोणीच नव्हते, त्याचा फायदा घेत असताना बासमन जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। ओव्हर द विकेट ना, या दरम्यान ऑन साइडला खरा फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते, प्रोटेक्शन आहे
राजमाई भरपूर वेगाने आली चेंडूवरती. तोपर्यंत मेहतीला 2 धावा, 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकूण राहुल 10. राहुल भोईर या ठिकाणी आकाश घरत यांचा आकडा वाढलेला आहे. सुरुवातीला सेमीसाठी दमन दौरा होता, मला वाटते 220 किलोमीटर आहे. आता मात्र गोवा पणजी अंतर वाढलेलं आहे. चॅम्पियन ठरला तर गोवा पणजीसाठी आकाश घरत, भव्य 11 साठी सुवर्ण संधी आहे. नक्कीच या दरम्यानचा आता त्या चेंडू मात्र आपल्याला चांगला पाहायला मिळतो आणि जसा जसा हा सामना पुढे पुढे जाईल तसा तसा आकाश शेटगरज यांचा देखील प्रवास पुढे पुढे जाणार आहे. कदाचित गोव्यावरनं शिमला मलेशियाला कधी ते आणखीच त्यांच्याकडला घेऊन जातील, सांगू शकत नाहीये. संघाची धावसंख्या 10 वर सर्वच ऑनरनं चांगला सहकार्य केलं. पीपीएल साठी सर्व संघ मालकांनी चांगला सहकार्य केलं, तर सर्वांचं मनापासून आभार. नक्कीच आम्हाला राहुल जे सन्मान चिन्ह जे दिले येतात मान्यवरांना किंवा आमच्या स्पॉन्सरना दिले गेलेले आहेत ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. आमचे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तसेच जे स्पॉन्सर आहेत स्वतः अल्पेशजी रमेश म्हात्रे, आणि त्यांनी खास करून आम्हाला स्पॉन्सर जे केलेले आहेत स्वर्गीय जनाबाई रमेश म्हात्रे व स्वर्गीय सोन्या गणपत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचाही मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आमची एवन जोडी प्रमोद म्हात्रे व देवेंद्र ठाणगे यांच्या वतीने त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला एकत्र येऊ नका आपण, प्लीज थोडस सहकार्य करा. श्यामशेठ गरज सुजाता एंटरप्राइजेस यांचेही खूप खूप आभार, कारण जे आकर्षक 2 ट्रॉफी आहेत चॅम्पियनसाठी प्रथम आणि द्वितीय हे त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले, त्यांचा खूप खूप आभार. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे इंद्रपाल गोपीनाथ मस्के यांचेही खूप खूप आभार. स्वर्गीय द्वारकानाथ गोपीनाथ मस्के यांच्या स्मरणार्थ. श्यामशेठ घरात आपण कुठे असाल तर आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचंय. तसेच पप्पूजी घरात आपणही मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती दुहेरी अंकामध्ये 10 वर आहे. रोहन सेकंड ओव्हर मध्ये स्ट्रायकिंग एंडला 40+ खेळाडू आहेत खेळण्यासाठी. लालचंद विनेशने देखील इम्प्रेस केला आहे या पीपीएल मध्ये, चांगली बॅटिंग त्यांनी केली. ओव्हर द विकेटनं रोहनचा पहिला चेंडू आपल्याला मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने पाठचा अजिबात कुठलाही संपर्क आला नाहीये. चांगली गोलंदाजी रोहनने या स्पर्धेमध्ये, चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी केली पीपीएल मध्ये. मित्रांनो आपण तो मेगा फिनाले पाहतात. प्रियांशी 11 निलेश भोईर, सन्नी भोईर, सुभाष मस्के फॅम टीम. ऑनराईचा फटका डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग तिथे चांगली झाली. राजच्या माध्यमातून चेंडूची उचलून फेक होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा देखील इथनं कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12. तर प्रियांशी 11 निलेश भोईर, सन्नी भोईर आणि सुभाष मस्के फॅम टीम विरुद्ध भव्य 11 आकाश करत फॅम टीम. 2 संघामधील पीपीएल पिंपलास प्रीमियर लीग मधला हा मेगा फिनाले अंतिम सामना. ओव्हर द विकेटने यावेळेस हा फटका हवेत खेळले तर मिसामिंग शॉट आणि फिल्डर देखील उपस्थित होते. राज, कुठलीही चूक त्यांच्याकडनं होणार नाहीये. फलंदाज बाद. त्यानंतर सामनावीर मॅन ऑफ द मॅचच्या जे आकर्षक ट्रॉफी आम्हाला बिंदास मस्के यांनी स्पॉन्सर केले आहेत स्वर्गीय पद्माकर रमेश मस्के यांच्या स्मरणार्थ त्यांचेही खूप खूप आभार. आणि थेट प्रक्षेपण जे आम्हाला स्पॉन्सर केले जयेश तानाजी ठाणगे यांचेही खूप खूप आभार. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. फिल्डर मात्र स्क्वेअर लेगला उपस्थित आहेत. फिल्डिंग देखील चांगली झाली. एक धाव इथनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण 13. याच्यासाठी केला होता अट्टास शेवट गोड व्हावा. गोड होण्यासाठी आम्हाला गोड केक या ठिकाणी स्पॉन्सर केलेला आहे मुकेश विठ्ठल पाटील. 8 संघांना त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. हे जे बॉल आपण पाहतोय बॉल म्हणजे स्पॉन्सर केले हिरामण मस्के यांनी, त्यांचेही खूप खूप आभार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती
13 आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 5 ओव्हरची मॅच ही देखील मेगा फायनलची सर्वच आपल्याला मॅच 5 षटकांच्या पाहायला भेटल्या पहिल्या दिवसापासून गवळी सर. आणि खूप चांगल्या मॅच आपण एन्जॉय केल्या. स्टेप आउट झाले बॅट्समन, फटका हवेत केलेत, मिस टायमिंग शॉट, फिल्डिंग चांगली झाली. एक धाव इथनं मिळते साजनला. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या 14. विनेश अजूनही खेळतात मैदानाच्या आतमध्ये. सलामीला आले होते. ओव्हर द विकेट. लीडिंग एज बॅट्समन आउट. अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये PN11 टीमला चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये रोहन पाटीलच्या माध्यमातून. केलेले आहेत ते म्हणजे अल्पेश रमेश म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. स्वर्गीय जनाबाई रमेश म्हात्रे व स्वर्गीय सोनिया गणपत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे खूप खूप आभार. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय पंकज अनंत घरत, माजी उपसरपंच पिंपलास यांचेही खूप खूप आभार. आणि विशेष आभार मी व्यक्त करतोय आमचे तिन्ही पंच गोकुळदास पाटील, पंच शकील कुटी, पंच भाऊ पाटील, पंच दिनेश नाईक यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. विशेष आभार मॅन फ्रॉम कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज, मॅन फ्रॉम मानेरे राहुल भोईर माझे सहकारी समालोचक यांचे मी विशेष आभार व्यक्त करतोय. विशेष आभार मी व्यक्त करतोय आमचे सहकारी स्कोरर, आमच्या कॉमेंट्री पॅनलचे समालोचक परिवाराचे सदस्य अल्पेश गायकवाड यांचेही विशेष आभार. मेघनाथ मस्के यांचे विशेष आभार. खूप त्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्यांचे विशेष आभार. खास करून विशेष आभार आमचं GTC टीम, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम यांचा विशेष आभार. ओव्हर द विकेट न यावेळेचा हा फटका हवेत खेळलेत, मिस टायमिंग आहे. झेलची संधी आणि झेल पकडलाय. मोठा विकेट इथनं परतावा लागेल राजेनला मैदानाच्या बाहेर. इंद्रपाल मस्केने भरपूर चांगला हा झेल पकडला. भरपूर वेगाने ते धावून देखील गेले. त्यांना माहिती आहे मॅच आहे मेगा फायनलची, झेल पकडावी लागेल. इन फॉर्म बॅट्समन मैदानाच्या बाहेर लागणारा भरपूर मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन आउट. काम करतायत DJ भूषण, आपलाही खूप खूप आभार. मंडप अँड डेकोरेटर्स यांचाही मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि विशेष आभार या ठिकाणी असणार आहे ते म्हणजे आमचे विशेष मायबाप प्रेक्षकांचा विशेष आभार, कारण खूप शांततेने त्यांनी स्पर्धा बघितलेली आहे. शिवदास नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज या षटकामध्ये अजित यंग टॅलेंट. यावेळेचा हा फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. धावा देखील इथनं चांगल्याच मिळतील. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार सुरुवात केली आहे. विकेट आल्याच्या नंतर राजनशी आणि आता मात्र जिम्मेदारी घेतली मनोहरनी मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचा हा दुसरा षटकार. यस, सनी शेठ भोईर यांच्याकडनं तिसरा षटकार जर मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाहूया लागोपाठ तिसरा षटकार जर मारला तर. संघाची धावसंख्या 26 वर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच 50+ जाण्याचा प्रयत्न
83-11 संघाचा असेल. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. मग झेल तिथे कॅरी झाला नाहीये. चेंडू जमिनीला दान झाला. दरम्यान एक धावीतनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 27-3. 27 धावसंख्या धावपलकावरती आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणानं फिल्डिंग मध्ये तुम्हाला बदलाव पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 27. 50 प्लस जाण्याचा प्रयत्न पहिल्या इनिंग मध्ये असेल. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. त्या 8 संघांचं मनापासून आभार. 8 ऑनर, 8 संघ मालक जिने मात्र हे संघ विकत घेतले त्यांचे देखील मनापासून आभार. सर्व आमची मॅनेजमेंट कमिटी असेल या सर्वांचं मनापासून आभार. आमचे गावकरी असतील, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी माझे कार्यकर्ते या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. शिवदास यावेळेचा हा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉलचा इशारा अंपायरचा देखील आलाय आणि या धावा इथनं एक्स्ट्रा देखील मिळतील. आउटलाईन खेळाडू या गोष्टी बघाव्या लागतात जेव्हा जेव्हा आपण फिल्डिंग सजवतो. आणि शिवदास कामनकरचा लक्ष भरपूर होता. आउटलाईन म्हणजे अर्थातच एका बाजूने तुम्ही ऑनसाइडला अर्थात स्क्वेअर लेग मिड विकेटला खेळाडू लावू शकत नाहीत. हा क्रिकेटचा नियम. फ्री डिकेल असेल पुढचा बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34 इन बोट. 34 वर धावसंख्या. भरपूर काही गोष्टी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू ज्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. अजित फिल्डिंग मध्ये बदल करत असताना पुन्हा एकदा आता मात्र लक्ष असेल. एक नो चेंडू तर आला आहे. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र आपल्याला चांगला पाहायला मिळतो. फुलर लेनचा वाईट शिवारकर होता. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बासमान शिवदास कामनकरचा प्रयत्न फसलाय. आणि आम्ही विशेष आभार आजच्या दिवसासाठी व्यक्त करतो ते म्हणजे युवराजजी भोईर आणि आकाशजी घरात. आज सुरुची भोजनाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला. तुम्ही आम्ही सर्वांनी घेतला, खेळाडूंनी घेतली, प्रेक्षकांनी घेतला आणि त्याचे स्पॉन्सर होते आकाशजी घरात आणि युवराज भोईर. त्यांचाही खूप खूप आभार. खोदून काढला चेंडू समोरच्या दिशेने. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग जबरदस्त झाली आहे. राज माळीनं हा मात्र इथनं झेल स्वीकारलाय. परतावा लागेल इथनं मैदानाच्या बाहेर. शिवदासला देखील चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी आणि फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते बब 11 टीमच्या माध्यमातून. बासमन आउट. पाहत असणारे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. डेफिनेटली यामध्ये शंका नाहीये. समोर बब 11 संघ आहे, त्यांचे बॅटिंग स्ट्रॉंग आहे. आणि मागच्या मॅच मध्ये बघितला आपण, राजनी जो खेळ केला तो बघितला असावा. PNC 11 टीमच्या सर्व खेळाडूंना त्या अनुषंगाने 50 ते 60 प्लस जाण्याचा प्रयत्न त्यांचा डेफिनेटली असेल. अजूनही 2 षटक बाकी आहेत या पहिल्या इनिंगचे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. म्हणजे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
चला वे कमी का प्लीज रोहन. पंचाला विनंती आहे फक्त आपण 2 मिनिटं फक्त सामना थांबायचा आहे. फक्त 2 मिनिटं त्या ठिकाणी थांबायचं आहे. जे प्लेयर्स आहेत प्लेयर्सनी त्याच ठिकाणी थांबायचं आहे. एकत्र यायचं नाहीये. कारण या ठिकाणी आम्ही सन्मान आणि सत्कार करणार आहोत. आमचे उत्कृष्ट स्कोरर आणि पिंपळास गावचे सुपुत्र आणि कित्येक मेगा इव्हेंट मध्ये कारण चॅलेंज सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांची निवड झाली. तो एक सन्मान आहे पिंपळास गावचा. अल्पेश गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. आमचे एवन जोडी प्रमोदजी म्हात्रे या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आणि सत्कार करतील. यस, पंचांनी सामना सुरू करायचा आहे. अल्पेश पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कॉमेंट्री पॅनलचा अध्यक्ष भिवंडीचा या नात्याने मी शुभेच्छा देतोय. तर विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. या चेंडू नंतर आम्ही नक्कीच त्याची अनाउन्समेंट करू. ओव्हर द विकेट न भन्नाट वेगाना चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क आला नाहीये. आकाश शेट गरज जे टीमचे मालक आहे जे टीमचे ऑनर त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 21,000 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालाय. टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि हा पारितोषिक त्यांनी मात्र डिक्लेअर देखील केला. जेल होऊ शकला असता मात्र झाला नाहीये. खूप महत्वाचा हा झेल होता. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूनं रोहनच्या पूर्ण 100% कमिटमेंट देण्याचे मात्र फिल्डरची साथ लागणं तेवढंच गरजेचं आहे. डॉट चेंडू संघाची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळते 34-34 वर. ओव्हर द विकेट. यावेळेचा फटका हवेत खेळलेच मिस सामिंगे. झेलची संधी. राज भरपूर वेगाने आले. अजून एक झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि इथनं दुसरा हा झेल ड्रॉप झालाय. बॅटिंग करत असताना बॅट्समन आहेत वैभव एक अप्रतिम खेळाडू आहेत. अष्टपल्लू खेळाडू आहेत आणि नक्कीच झेल सोडल्याच्या नंतर तो फायदा घेण्याचा प्रयत्न करेल या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 36 वर आहे. 36 वर 4 विकेट गमावलेत. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फसला मिस सामिंगे. झेल होणार नाहीये. मग धावा देखील इथनं जास्त मिळणार नाहीयेत. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 37 वरती 4 विकेट. येस, सुजाता स्पोर्ट्स संघाचे सर्व श्याम शेठ घरत, भव्य 11चे ओनर आकाशजी घरत आणि पप्पूजी घरत मी आपणास विनंती करतोय एवन जोडीच्या वतीने की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. श्याम शेठ घरत, आकाशजी घरत, पप्पूजी घरत आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. प्रत्येक विकेटला 500 रुपये आता मात्र डिक्लेअर झाले आहेत. फुल टॉस आहे. फटका देखील चांगला तेवढाच. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू चुसून फेक करेपर्यंत या 2 धावा मात्र इथनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 39 आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकी विकेटसाठी टीमचे पुरस्कर्ते आकाश घर त्यांच्याकडनं देखील पारितोषिक आता मध्ये डिक्लेअर झालाय 500 रुपयाचं. संघाच्या धावसंख्या स्कोर कार्ड वरती 39 वरती 4 विकेट गमावले आहेत. 82 या टीमनं नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. जास्तीत जास्त धावा म्हणून समोरच्या टीमवरती दबाव प्रेशर बनवण्याचा प्रयत्न. ओव्हर द विकेट ना पूल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूना बादचा संपर्क आला नाहीये. बरोबर धाव देखील इथं नसणारे आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि 4 वर्षाखेरीज संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 39 धावा पलकावरती 4 खेळाडू बाद झाले आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ मात्र शिल्लक आहे. डीजे
आपल्या वतीने त्याचबरोबर आकाशची गरज यांच्या वतीने सुरुची भोजनाचा आस्वाद सगळ्यांनी घेतलेला आहे आणि मनपूर्वक आभार. आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचंय. अभिषेक उर्फ बाबू अंतिम षटकामध्ये आले. संघाची धावसंख्या 39 वर 50+ धावसंख्या बनवणं गरजेचं आहे. पूल करण्याचा प्रयत्न चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. रोहनचा षटक भरपूर चांगला होता अशा मला माहिती नक्कीच देतात आमचे मेघनाथ मस्के. 5 धावा खर्च केल्या होत्या रोहन 4थ्या षटकामध्ये आणि आता मात्र अबूने सुरुवात देखील चांगली केली आहे. संघाची धावसंख्या 39 वरती. वैभवनं आतापर्यंत 6 चेंडू खेळलेच, फक्त 3च धावा बनवल्यात. गती कमी केली. फटका मात्र चांगला आहे. पाठवला चेंडू डीप मध्ये. जबरदस्त हा फटका. या फटक्यांची गरज देखील आहे, धावांची गरज आहे PNC11 टीमला. त्या धावा बनवण्याचा प्रयत्न वैभवचा सुरू झाला. षटकार कमी केली होती, मात्र फटक्याचा वेग जास्त होता कारण चेंडू केला होता काऊ कॉर्नरच्या वरून. षटकार 45 वर धावसंख्या. या दरम्यानचा हा चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव इथनं एक मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. 46 धावसंख्या. धावा पालकावरती 46 वरती. 4 विकेट. विकेट. अभिषेकचा पुढचा बॉल. गती कमी केली. फुलर लेनचा हा चेंडू. जबरदस्त आपल्याला मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला क्रिकेट वाखवले जातात फलंदाज वैभवच्या खेळाडू बाद. त्रिफलाजीत झालेला आहे. अराउंड दी लेग्स. काय चेंडू टाकला होता. यॉर्कर चेंडू होता आणि अराउंड दी लेग त्रिफलाजीत. मित्रांनो, आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत ग्रामस्थ मंडळ पिंपलास यांचं. आणि विशेष आभार या ठिकाणी आमचे सचिनजी मस्के, इंद्रपालजी मस्के यांचे विशेष आभार व्यक्त करतोय, कारण खूप तोलामोलाचं सहकार्य ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आम्हाला त्यांचं लाभलेलं आहे. मित्रांनो, आपण पाहताय सचिन मस्के या मैदानावर जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात, सचिन मस्के यांचं नेहमीच सहकार्य लाभतो. कोण विसरू शकणार आहे आगरी राजा चषक, जी स्पर्धा या मैदानावर झाली होती. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलाय. ओव्हर द विकेट. पूल करण्याचा प्रयत्न टॉप आहे. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. 47 वरती. 5 विकेट कमावलेत. 47 वरती 5 खेळाडू बाद झालेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अबूचे अभिषेक आहेत अंतिम षटकामध्ये. चांगलं क्रिकेट. 50+ धावसंख्या डेफिनेटली आपल्याला कदाचित पाहायला मिळेल. प्रयत्न तर करतील. मनोहर चांगला फलंदाज आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळते आपल्याला आणि इथनं मात्र धाव नसेल. डॉट चेंडू देखील खूप महत्वाचा आहे या क्षणाला. 47 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. एक षटकार आला होता या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती. त्याच्यानंतरचा हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय अभिषेकच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट ना मनोहर साठी. यावेळेचा फटका चांगला. हा षटकार खूप महत्वाचा असणार आहे.
मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी हा षटकार गरजेचा होता आणि तो षटकार आलाय देखील शेवटच्या बॉलवरती. संजीवनीचं काम नक्कीच करेल सेकंड इनिंग मध्ये, जेव्हा भव्य 11 संघ या धावसंख्येचा पाठलाग करेल. एकूण धावा बनवल्या गेल्या 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे धावा फलकावरती 53 आणि 54चं टार्गेट आहे. 5 खेळाडू बाद 54 धावसंख्या या दरम्यान आता इथं चेस करावी लागेल. 53 पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्यात. सूर्य अस्ताला जातोय. अतिशय दर्जेदार स्पर्धा प्रेक्षकांना बघायला मिळाली. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी झालेली आहे. पिंपलास प्रीमियर लीग आणि आमचे दोन्ही जे प्रणेते या स्पर्धेचे PM प्रमोद म्हात्रे तसे देवेंद्र ठाणगे यांचं असं म्हणणं आहे, स्पर्धा जर चांगल्या पद्धतीने पार पडली तर पुढचं जे पर्व असेल 2022चं जे पर्व असेल त्या पर्वामध्ये आम्ही स्पर्धा डे नाईटच्या सुरुवात ठेवण्याचा प्रयत्न करू. मात्र कोरोनाचा प्रकोप कमी होणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, अजून एक कळकळीची विनंती सर्वांना आहे की आपण SMS चा वापर करा. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझर. म्हणून SMS हा शब्द मुद्दाम वापरतोय कारण SMS मोबाईलचा शब्द सगळ्यांना माहित आहे. SMS सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर याचा वापर करा. आणि खास करून मित्रांनो, लोकलचा प्रवास टाळा. लोकल भलेही सुरू झालेले आहे पण लोकलचा प्रवास जितकं शक्य आहे तुम्हाला होईल तितकं तुम्ही टाळा. त्या माध्यमातून हा आजार जास्त पसरण्याची शक्यता आहे. यस, मी आणि राहुल भोईर आणि दोघांनी आम्ही खूप ही स्पर्धा एन्जॉय केलेली आहे. खूप एन्जॉय केलं आणि यासाठी मी खरं तर आमचे एवन जोडी प्रमोद म्हात्रे त्याचबरोबर देवेंद्र यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. एक विशेष आभार मी व्यक्त करेन सचिन मस्के यांचा. जेव्हा जेव्हा या ठिकाणी स्पर्धा असते सचिन मस्के यांच्याकडनं नेहमीच मला निमंत्रण या स्पर्धेचे येत असतं. त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करेन. मला समालोचनाची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार. विशेष करून पिंपलास ग्रामस्थांचे मी आभार व्यक्त करतोय. डेफिनेटली सर, जेव्हा जेव्हा स्पर्धा असते पिंपलास गावामध्ये तेव्हा तेव्हा आपल्याला समालोचन करण्याची प्रत्येकी वेळेस संधी दिली जाते. आणि याच्या अगोदर देखील आपल्याला पिंपलास 11च्या माध्यमातून पिंपलास चषक देखील आपल्याला पाहायला भेटला होता. मग भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्याला मात्र पिंपलासच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि खास करून सचिन मस्केचा मी पुन्हा एकदा उल्लेख करेल जे सातत्याने प्रत्येकी वेळेस आम्हाला इथं संधी देतात समालोचन करण्याची. थँक्यू सो मच सचिन दादा मस्के. श्यामशेठ घरात, आकाशजी घरात आणि पप्पूजी घरात आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं सुद्धा खूप मोठं योगदान आहे ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. आणि अजूनही पुन्हा एकदा मी अजूनही स्वागत सन्मान चालू राहतील. पण खूपच आम्ही पहिल्या दिवसापासून बघितलेले खूप लोकांचं या ठिकाणी, कारण आम्ही ठरवलं होतं की क्रिकेट बरोबर मान्यवरांचे स्वागत सन्मान सगळ्यांचं आम्ही करणार आहोत. त्याप्रमाणे केलेले चुकून जर आमच्या ऑर्गॅनिक कमिटीकडून खास करून आमच्या एवन जोडीकडून प्रमोद म्हात्रे देवेंद्र यांच्याकडून जर चुकून राहिला असेल तर आता सुद्धा मी त्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. कुणाचं चुकून जर राहिला असेल तर जाऊया आपण मेगा फिनाले पिंपलास प्रीमियर लीग. समोर जे लक्ष ठेवलेलं आहे 54 धावांचं लक्ष. पहिला चेंडू आणि पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता, सरळ निघून गेला होता. यष्टी रक्षकाचा वेध घेतला होता चेंडूने निधाव. 54 धावांचं लक्ष 5 षटकामध्ये. म्हणजे आस्किंग नांदेड आवश्यक धावगती जर बघितली जवळपास 11च्या घरात. विनेश
शॉर्ट रन अप. पुढे फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे आणि वाट क्या चांगला प्रयत्न वैभव यांनी केला होता मिड ऑफला, पण झेल सुटतोय. पण चांगला प्रयत्न म्हणता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न करणं गरजेचं असतं. धावसंख्येला प्रारंभ झालाय, शुभारंभ झालेला आहे. पहिली धाव पूर्ण केलेली आहे म्हणजे हर्षल याने. हर्षल आणि नितेश अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. विनेश राईट आर्म. यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न, थोडासा उजव्या बाहेर चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर निघून गेला आणि पंच भाऊ पाटील यांचा इशारा, वाईट बॉल. येस प्रीतमजी माळे, आपण कुठे असाल आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचा जो बॅनर आहे सीमारेषेवर, त्याला जर डायरेक्ट हिट झालं तर 1100 रुपयाचं पारितोषिक प्रीतमजी माळे यांच्याकडून देण्यात येईल. यावर आता फटका खेळला, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेकडे जातोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 6. 54 धावांचं लक्ष आहे. असं वाटते की हा सामना प्रेक्षकांना रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळेल. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 40+6 सलामीची जोडी हर्षल आणि नितेश. नितेशकडे बघितल्यानंतर कुठेही जाणवत नाही हा 40+चा खेळाडू आहे, कारण फिटनेस जर बघितला आपण, रनिंग बिटवीन जर बघितलं, कुठेही जाणवत नाही. याला पुन्हा प्रयत्न, अपील केलं जात आहे पायचीच. पंचांचा लेग बायचा इशारा. पंच भाऊ पाटील आणि पंच शकील कुटी स्क्वेअर लेगला उभे असलेले. विनेश यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. धावसंख्या थांबलेली आहे 7. बिनबाद 7. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. विनेश यावेळेला स्टेप आउट होऊन फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. शिवदास याने थोडीशी वाट बघितली, यास धावबाची संधी होती, मात्र चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाजा धावबाद झालेला आहे. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश झालेला आहे. 10 संख्या झाली 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात म्हणता येईल. कुठलाही एक फलंदाज बाद झालेला आहे, 40+चा फलंदाज बाद झालेला आहे. 10 धावा म्हणजे एक चांगली सुरुवात. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय रोहन पाटीलसाठी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे रोहनसाठी. आकाश घरत यांच्याकडून. गोलंदाजीसाठी साजन, एक अतिशय उत्कृष्ट, दोन्हीही उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्यामुळे हे द्वंद्व बघायला मिळेल. साजन रोहनवर मात करतोय की मात्र रोहन साजनवर मात करतोय. याला डिफेन्सिव्ह खेळ, डिफेन्स पाहू शकता. टेस्ट क्रिकेटचा अंदाज. टेस्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा डिफेन्स केला जातो आणि हे फार महत्वाचं आहे. मित्रांनो, क्रिकेट म्हणजे काय तर चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मान करायचा. धावसंख्या आहे 10. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. याला मात्र हुकचा फटका.
शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली. कुठलाही क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरला नाहीये हे बघितलं आणि सहज गती हुकचा फटका खेळला. साजन राईट आर्म स्विच इट आणि चेंडू जाते थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार. फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट असं म्हटलं जात आहे. धावसंख्या सुद्धा वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 20. आक्रमण सुरू केलेलं आहे. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. रोहन संघाचा कॅप्टन आहे. कॅप्टन इनिंग पेश करताना पाहतोय साजन. यावेळेला पुन्हा एकदा उजेसच्या बाहेर जावा आणि याच बरोबर प्लेन ऑन झालेला आहे. प्रकारे प्ले डाऊन झालेला आहे. 66 वर चेंडू आदळलेला आहे. खरं म्हणजे तो शरीराला आदळला चेंडू पहिल्यांदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र हा यष्टीवर चेंडू आदळलेला आहे. एक क्षणभर रोहन सुद्धा अचंबित राहिला. थोडासा निराश पौलाने परत येतोय खेळाडू कक्षामध्ये. पण या घटना घडत असता आता मात्र राज माळी यांनी जो सेमी फायनल मध्ये फलंदाजी केली होती अशा प्रकारची फलंदाजी राज माळी याला करावी लागेल. पण एक मात्र आहे साजन. याला म्हणतात गोलंदाजी, कारण बऱ्याचशा वेळेला गोलंदाज मानसिक दबाव घेतात. पण साजन याने सरते शेवटी रोहन यास बाद करण्यात यश मिळवलं. पहिल्या चेंडूवर षटकार चौकार, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. 20 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू मध्ये 34 धावा म्हणजे सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. साजन यावेळेला मात्र हुकचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर जातोय चौकार. चोवीस धावा झालेल्या आहेत. आता मला जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 19 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 24 धावा झालेल्या आहेत. राहुल, मला असं वाटतं की हा सामना प्रेक्षकांना लंबकाप्रमाणे बघायला मिळेल. लंबक ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला जातोय त्याप्रमाणे सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. डेफिनेटली यामध्ये शंका नाहीये, कारण का दोन्ही संघ आता मात्र इथनं संघर्ष तर करतीलच विजयासाठी आणि चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन्ही टीमला समान संधी जिंकण्याची. आता जो चांगला खेळ करेल तो या मॅच मध्ये जिंकेल. थोडासा सिली पॉइंट तैनात करण्यात येतोय. यस, पंच त्यासाठी इन्स्ट्रक्शन देत आहेत. बरोबर आहे, पंच त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देत आहेत की कुठल्या प्रकारचा व्हॉइस आवाज करायचा नाहीये. पंच इन्स्ट्रक्शन देतात की तुम्ही ते क्षेत्ररक्षण करू शकता पण आवाज त्या ठिकाणी करायचा नाहीये. यस, आवाज करून कुठल्या प्रकारे फलंदाजाला डिस्टर्ब करायचं नाहीये. साजन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पंचांकडून अपील केलं जाते आणि याचबरोबर फलंदाज बाद.
ची आवश्यकता होती ते विकेट पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. थोडासा ऑफ ब्रेक बघायला मिळाला होता. सजनेचा ऑफ ब्रेक चेंडू बघायला मिळाला होता आणि त्याच्या अगेन्स्ट जो फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये राजमाळी बाद झाला. आता मात्र खेळण्यासाठी जातोय तुषार जातोय. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. अजून जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. बरोबर 10च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. 30 धावा. शिवदास कामणकर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर चेंडू होता. उजवी यष्टीच्या अगदी जवळून निघून गेला होता. यष्टी रक्षकाचा वेध घेतला चेंडूने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राज बाद झालेत, रोहन बाद झालेत. आता मात्र दबाव बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि तो दबाव आपल्याला पाहायला देखील मिळतोय. राहुल बाद जर झाले असते धावा मात्र धावप्रकार बघायला मिळतात. शिवदास ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि क्षेत्ररक्षण खराब होते. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि याचबरोबर फलंदाज तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद. सव्वीस धावा झालेल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. शिवदास लेफ्ट आर्म. खोलवर टप्प्याचा चेंडू अपील केला जाते. पायचीच पंचांचा लेग बाईचा इशारा. कुठल्याही प्रकारची संधी देत नाही शिवदास. त्याचं कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त यॉर्करचा मारा करतात त्या मोठा फटका खेळण्याची संधी फारच कमी वेळा मिळते फलंदाजाला. स्टेप आउट झालेला आहे. ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ चेंडू जातोय तो मिड ऑफरनं डीप मिड आपला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थ्रम्बल होतोय. नाही नाही काही हरकत नाही. खाली पडून कपडे जरी खराब झाले ते सुद्धा सर्फ एक्सल आहे ना. दाग अच्छे. 2 धाव मिळतात. धावसंख्या झालेली आहे ती 28. यावेळेला मात्र अपील केलं जाते. पुन्हा एकदा पायचीचा चेंडू जाते फाईन लेकडे. पहिली धाव वेगात पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक. फलंदाज धावबाद. तीस धावा झालेल्या आहेत. 30 धावा झालेल्या आहेत आणि निम्मा संघ गारज झालेले आहेत. राहुल आपण मध्ये धावाही धावपळकावर जमा होत आहेत आणि फलंदाजी बाद होत आहेत. म्हणजे असं वाटतं की सामना हा रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. रनआउट देखील आपण जर बघितलं 3 खेळाडू आतापर्यंत रनआउट झालेत गवळी सर. आणि त्याचाच फायदा आता मात्र संघ घेत असताना 82-11 खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आणि धावा किती चांगल्या आहेत. अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत. इंद्र चेंडू शिल्लक 13 म्हणजे मॅच अजूनही बॅलन्स आहे. आता क्रिकेटमध्ये ग्रामीणचा जवळ आपण जर विचार केला तर इथे कुठल्याही क्रमांकाचा नक्कीच खेळाडू येऊन चांगली बॅटिंग करू शकेल. एवढे चांगले खेळाडू दोन्ही टीम मध्ये आहेत. नक्कीच 3 फलंदाज धावबाद झालेले आहे. वर्ल्ड कप 1975 मध्ये ऑस्ट्रेलियाचे 5 फलंदाज धावबाद झाले होते आणि त्यापैकी 3 फलंदाज जे आहेत ते व्ही रिचर्ड्सने धावबाद केले होते. जेव्हा सामना संपला तेव्हा एक रीडिंग होती पेपरला की ऑस्ट्रेलियन संघ धावबाद झाला. निम्मा संघ धावबाद झाला होता.
वर्ल्ड कपचा तो अंतिम सामना होता 1975 ला पहिला वर्ल्ड कप झाला होता. कामणकर या लोअर फुलटा चेंडू फटका खेळलेला आहे. चेंडू जाते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. धाव संख्या 1 न वाढते. धाव संख्या झाली 31. 54 धावांचं लक्ष्य आहे. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष बघायला मिळतो. बॅट आणि बॉलचा संघर्ष. मित्रांनो क्रिकेट म्हणजे काय? जेव्हा जेव्हा तुम्हाला बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय त्याला म्हणतात क्रिकेट. गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीचा वापर करायचा. गोलंदाजी अस्त्र असतात त्याचा वापर करायचा. यॉर्कर चेंडू टाकायचा. गोल्डन स्पॉटवर एक चांगला ब्लॉक कोल चेंडू टाकायचा. त्यालाच म्हणतात क्रिकेट. या उलट फलंदाजाने चांगली फलंदाजी करायची. क्रिकेटिंग फटके मारायचे. स्क्वेअर कट, पुल, त्याचबरोबर हुकचा फटका, ड्राईव्हचा फटका, अशा प्रकारचे फटके मारायचे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं. याला म्हणतात क्रिकेट. यस सुमितजी घरात मान्यवर कक्षामध्ये आले. त्यांच्या परिवाराने या 2 ट्रॉफीज आहेत. प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. यस कॅमेरा कारण आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत सुमित घरात आहेत. श्याम शेरकर त्यांचे सुपुत्र आहेत. श्याम शेरकर त्यांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की दानशूर व्यक्ती म्हणून आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने आम्हाला 2 ट्रॉफी या प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. सत्कार केला जातोय. सुमित आपला आम्ही खूप खूप आभारी व्यक्त करतोय. आपल्या परिवाराचा खूप आभार व्यक्त करतोय. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 23 धावांची आवश्यकता आहे. राहुल काय वाटते 12 चेंडू आणि 23 धावा फलंदाजी कशा प्रकारे व्हायला हवी आणि गोलंदाजी कशा प्रकारे व्हायला हवी? या षटकाचा विचार केला तर हा षटक खूप महत्वाचा असणार आहे. या षटकामध्ये राजननं कमी धावा खर्च केला तर पियंशी संघ पुन्हा एकदा साजन पुन्हा एकदा मात्र कमबॅक करू शकेल आणि प्रयत्न तोच असेल कारण का पियंशी टीमने आतापर्यंत चांगला की या मॅच मध्ये सर केलाय. 50+ जास्त आपल्याला धावसंख्या पाहायला भेटली. शेवटच्या पद्धती षटकार तो देखील खूप महत्वाचा होता आणि या षटकामध्ये 10 ते 15 धावा जर जोडल्या गेल्या तर आपल्याला मॅच शेवटच्या अंतिम षटकामध्ये खूप चांगली पाहायला मिळेल. मेघनाथ मस्के आमच्या समालोचक परिवाराचे ऍक्टिव्ह सदस्य मोहन दादा मोहन बरी उत्कृष्ट समालोचक या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देत आहेत. मोहन दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ओव्हरथ्रो होतोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावा पूर्ण होत आहेत. आपल्याला या दरम्यान असाच काय आता मात्र खेळ पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. धावाधावी सुरू आहे. भागमभाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनलची मॅच आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आताच्या मात्र 11 चेंडू तुम्ही मित्रांनो मिस करू नका कारण का हे 11 चेंडू PPL चे शेवटचे चेंडू आहेत आणि हे 11 चेंडू सांगून जातील की PPL कुठला संघ जिंकणार आहे. 85-11 की भव्य 11 यासाठी मात्र सुरू आहे हा मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. दोन्हीही संघानं भरपूर चांगला संघर्ष केला या मॅच मध्ये आणि तो संघर्ष आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या धावेपर्यंत पाहायला मिळेल. हा क्रिकेटचा संघर्ष जबरदस्त स्पर्धा. पिंपलास गावाचा नक्कीच मान सन्मान वाढवणारी ही स्पर्धा. साजन याला होतं स्लॉक केलेलं. व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. जबरदस्त फटका आणि चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. षटकार धावा झालेल्या आहेत. 40 धावा झालेल्या आहेत. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. कल्पेशजी नागावकर कल्पेशजी नागावकर आपण कुठे असाल तर आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच बिंदाजी मस्के आपण आमच्या ज्या आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचंय. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफीज साजन यामध्ये
पंच डेड बॉलचा इशारा करतील या ठिकाणी. यस सर, राजीव पाटील आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. सगळ्या काय गोष्टी सर तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. हा ड्रामा तुम्हाला क्रिकेटचा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चर्चा प्रत्येकी प्रेक्षक करतोय, चर्चा मात्र प्रत्येकी ऑनर करतोय, चर्चा प्रत्येकी खेळाडू करतोय आणि चर्चा मात्र आमचा पूर्ण पिंपलास गाव करतोय की ही स्पर्धा मात्र कोण जिंकेल, PPL मात्र कोण जिंकेल. साजन याला मात्र टॉप एज आणि याचबरोबर फलंदाज बाद. सामना अंतिम षटकापर्यंत अंतिम चेंडूमध्ये जातो की काय. षटकार लागतोय, त्यानंतर फलंदाज बाद होतोय. अगदी मी सांगितलं होतं लंबक ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला जातोय त्याप्रमाणे सामना बघायला प्रेक्षकांना मिळतोय. आणि मला वाटते पैसा वसूल PPL नक्कीच संपूर्ण श्रेय या ठिकाणी आमचे देवेंद्र ठाणगे, त्याचबरोबर PM प्रमोद म्हात्रे असेल, त्याचबरोबर आमचे सचिन मस्के असतील, इंद्रपाल मस्के असतील, त्यांची संपूर्ण ऑर्गॅनिक कमिटी असेल. काय त्यांनी मेहनत केलेली आहे आणि मेहनतचे फळ मिळते. अशा प्रकारचे सामने प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. आणि अंतिम सामना काय बघायला मिळतोय, रंगतदार सामना. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीमला मात्र अजूनही समान संधी ही सामना जिंकण्याची. मात्र कुठल्याही संघाला इथे हार मानणे नाहीये. जिंकणार तर एक संघ डेफिनेटली आहे, मात्र प्रयत्न दोन्ही टीमचे भरपूर ताकदीने आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण ताकद लावत असताना जिंकायचं आहे PPL ची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, त्यासाठी हा संघर्ष. साजन पुढचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू सरळ मिड ऑफवरनं डीपी लावला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्र थंबल होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 12चं इक्वेशन मॅच अजून आपल्याला बॅलन्स पाहायला मिळते. आणि आता मात्र एक एक धाव व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचे आहे एक धाव. आणि आता इथनं एक एक धाव रोखावी लागेल. एक एक डॉट चेंडू खूप महत्वाचा असेल, कारण का एक एक डॉट चेंडू संजीवनीचं काम करेल प्रियांशी 11 टीम साठी. आणि एक एक धाव आता मात्र भव्य 11 संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. यावर आता हुकचा फटका खेळलेला आहे, चेंडू जातोय तो लॉंग लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आणि आता मात्र इक्वेशन जे आहे 7 चेंडू आणि 7-11. नशिबानं 7-12 आलेले नाही का. 7-12 साठी खूप काही होत आहे आजकाल. 7 चेंडू 11 धावेची गरज आहे गवली सर. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती पहिल्या इनिंग मध्ये जो षटकार आलाय तो देखील महत्वाचा ठरू शकेल या मॅच मध्ये. 7-11चं इक्वेशन खूप चांगले आपल्याला मॅच पाहायला मिळते. पैसा पुरेपूर वसूल झालाय आणि सर्वची सर्व जी आमची मेहनत केली आहे सर्व कमिटी मेंबरने, एवन जोडे असतील, सचिन दादा मस्के असतील, इंद्रपाल असतील, सर्वच, त्याच्यानंतर आमचे मेघनाथ, सर्वांची मेहनत जी केली आहे ती मात्र आपल्याला शेवटच्या मॅच मध्ये पाहिजे. कारण इथनं विजय हा पिंपलास गावाचा आहे. साजन राईट आर्म यावर फक्त थोडं ऍक्वर्ड पोझिशन फटका खेळलेला आहे. धावबाची शक्यता आहे. फलंदाज धावबाद. तर एकूण विकेट, एक मिनिट सर, एकूण विकेट आतापर्यंत गेलेत 7 खेळाडू बाद झाले शिवदास. आणि 6 चेंडू 10 धावेची गरज आहे. काही सत्कार आहेत, गवळी सरांकडे जाऊया. येस बिंदाजी मस्के आमचे जे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर यांच्या या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करूया. येस बिंदाजी मस्के यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. त्यांना या ठिकाणी आपण शाल, त्याचबरोबर बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील. आणि स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांचं सुद्धा खूप तोलामोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. आणि विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ती सुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि ज्या आकर्षक मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहेत त्या सुद्धा त्यांनी आमच्यासाठी स्पॉन्सर केलेल्या आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान, त्यांचा पुन्हा एकदा खूप खूप आभार.
6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. त्यानंतर राजू पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राजू पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. प्रमोद म्हात्रे आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यानंतर आम्ही मात्र लक्ष केंद्रित करणार आहोत फक्त क्रिकेट आणि क्रिकेट. हे षटक फक्त क्रिकेट या षटकामध्ये. त्यानंतर आम्ही स्वागत सन्मानकडे वळू. हे सामना संपल्यानंतरच स्वागत सन्मान होतील आता यानंतर. कारण 6 चेंडू आणि 10 धावा, संघर्ष पूर्ण सामना, संघर्ष, बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना या षटकामध्ये बघायला मिळेल. कोण कोणावर मात करतोय बघायचंय. बॅट मात करते की मात्र बॉल मात करतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट या टप्प्यामध्ये चेंडू आलेला नाहीये. पंचांचा लेग बाईचा इशारा. 5 चेंडू आणि 9 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. 5 चेंडू आणि 9 धावा. प्रत्येकी चेंडू नंतर तुम्हाला इक्वेशन वेगळं पाहायला मिळेल आणि आता मात्र हा इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतो. 9 धावेची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक. जबरदस्त आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. मेगा फायनल कशी असावी तर ती अशी जबरदस्त मेगा फायनल, रंगतदार मॅच, प्रेक्षणीय मॅच मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद आणि इंद्रपाल अशी जोडी खेळपट्टीवर. संघाला विजय मिळवून देतील का हा एक यक्ष प्रश्न उभा आहे. आणि मात्र गोलंदाज जो आहे वैभव, वैभव तसा एक डॅशिंग आहे. संघाला विजय मिळवून देते का बघायचं आहे. वैभव राईट आर्म, फुलटा चेंडू आणि पटकावून गेला. चेंडू सीमा रेषेकडे जाते. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक आणि फलंदाज धावबाद. होता 1975 मध्ये अंतिम सामना झाला होता वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे 5 फलंदाज धावबाद झाले होते आणि एकट्या व्ही रिचर्ड्सने 3 फलंदाज धावबाद केले होते. या ठिकाणी सुद्धा 5 फलंदाज धावबाद झालेले आहेत. पण मला असं वाटतं राहुल, जर इंद्रपाल मस्के यांनी बॅट जर ग्राउंडेड केली असती तर कदाचित बाद होऊ शकला नसता. हे फार महत्वाचं असतं. इंजमाम उलाकला हेच जमलं नाही. तसं बघितलं तर मारवान अट्टापोटी सर्वात जास्त वेळा धावबाद झालेला आहे. वैभव फुलटा चेंडू, फाईन ग्लास केलेला आहे. चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. हे फार महत्वाचं असतं. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल, स्पर्धा जिंकायची असेल, केवळ तुमची फलंदाजी किंवा गोलंदाजी महत्वाची नसते, क्षेत्ररक्षण ही फार महत्वाचं असतं. आता मात्र समीकरण जे राहिलेलं आहे, तीन चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. एखादा डॉट चेंडू प्रेशर बिल्डअप करू शकतो बव्या इलेव्हन संघावर आणि एखादा मोठा फटका प्रेशर बिल्डअप करू शकतो तो म्हणजे प्रियांशी संघावर. कल्पेजी लगावर यांच्याकडे षटकारासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. पवे षटकार निघतोय का बॅट मधून, खेळण्यासाठी सज्ज होतोय राजेश. याला फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो वाईड ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार आहे. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 चेंडू आणि 5 धावा. आतापर्यंत 2 गोल्डन सिक्सर आपण बघितलेले आहे. एक मला वाटतं पीएमनी मारलेला आहे आणि एक मला वाटतं रोहननी मारलेला आहे. आणि मी मगाशी जो उल्लेख केला शेवटचा जो षटकार, त्याच धावा आता मात्र बनवायच्या आहेत. तोच षटकार संजीवनीचं काम करेल. पहिलीच मॅच नक्कीच आपण जर बघितली पहिल्या दिवसामध्ये मेघनाथला देखील असाच सामोरा जावा लागला होता, कारण का शेवटच्या चेंडूवरती सचिन मस्केने षटकार मारला होता.
आणि एके धावेने सामना त्यांनी गमावला होता. आणि आता देखील तेच इक्वेशन, जो षटकार शेवटच्या बॉलवरती आला होता त्याच आता मात्र 6 धावा इथे शिल्लक राहिलेत या मॅच मध्ये. हे आमचे कल्पेश नागावकर सुद्धा विचार करतात की खिशामध्ये हात घालायचा की खिशातून हात बाहेर काढायचा आहे, कारण त्यांनी षटकारासाठी पारशीत ठेवलेला आहे. दोन चेंडू आणि 5 धावा. वैभव राईट आर्म, याला मात्र लॉफ्ट केलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. नक्कीच आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. असा सामना पहिल्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये झाला होता. आता 1 चेंडू मध्ये 3 धावा बनवल्या जातील का? जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला टाळ्यांचा फक्त आणि फक्त गजर. मित्रांनो टाळ्या कंटिन्यू वाजवत राहा. हा यशस्वी आयोजन आहे आपल्या पिंपलास गावाचा. प्रथमच पिंपलास गावामध्ये पीपीएलचं आयोजन आणि आयोजकांनी जेवढी मेहनत घेतली आहे. 1 चेंडू 3 धावा. कोणता कमिटी मेंबर? या सचिन, ये सचिन मस्के आपण त्या ठिकाणी जायचं आहे. 1 चेंडू आणि 3 धावा. स्पर्धा आवडली असेल किंवा सामना जर आवडला असेल, प्रेक्षकाला पुन्हा विनंती, आपण बिग हँड जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या आहे. ना टाळ्यांचा गजर आवाजा मित्रांनो आवश्यक होणं गरजेचं आहे. प्रथमच पिंपलास गावामध्ये ही प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि सन्मान हा पिंपलास गावाचा आहे. यस, कृपया प्रेक्षकाला विनंती, आपण सीमारेषेच्या बाहेर थांबायचं आहे, कारण 3 धावा पळून काढावे लागतात. 3 धावा पळून काढायचे, आपण थोडं सीमारेषेच्या बाहेर थांबायचं आहे. बघा शेवटचा चेंडू आहे आणि गालबोट न लागता आपल्याला ही स्पर्धा मात्र कंप्लीट करायची. चर्चा मात्र सुरू आहे आणि चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. कोई अंदर नहीं जाएगा, कोई अंदर नहीं जाएगा. 1 चेंडू आणि 3 धावा. देवेंद्र, आपण मंकी विकेटचं त्या ठिकाणी क्लिअर करायचं आहे. मंकी विकेट पंच, यस मंकी विकेट नाहीये, पंच या ठिकाणी इशारा करतायत. यस, जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो. पीपीएल चा जेवढा नक्कीच चर्चेत राहणारा हा सामना. कल्पेश नागावकर यांनी देखील आपला एटीएम खुला केला. 1 चौकार जरी मारला तरी देखील 1000 रुपयाचा पारितोषिक. 1 चेंडू 3 धावेची गरज आहे. षटकार येऊ किंवा चौकार येऊ 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मात्र मॅच चांगली आपल्याला पाहायला मिळते. कोई भी अंदर नहीं जाएगा. क्या बात है राहुल. कृपया जे प्रेक्षक आतमध्ये आहेत, कृपया आपण सीमारेच्या बाहेर जायचं आहे, कारण 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. चेंडू टाकल्यानंतर जेव्हा पंच डिक्लेरेशन करतील तेव्हा आपण आतमध्ये येऊ शकता. पंचांचं डिक्लेरेशन. एक अनाउन्समेंट आमच्याकडनं होते की एक सोन्याची चेन हरवलेली आहे. कोणाला जर सापडली असेल तर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या. योग्य ते बक्षीस आपणास देण्यात येईल. खेळताना हरवलेली आहे, जर कोणाला सापडली असेल तर ते आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या. योग्य ते बक्षीस आपणास देण्यात येईल. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. 1 चेंडू 3 धावा. टाळ्यांचा गजर मित्रांनो टाळ्या वाजत असणं गरजेचं आहे. टाळ्यांचा गजरानेच आपण पीपीएल ला निरोप देणार आहोत. फक्त आणि फक्त टाळ्या वाजवायच्या आहेत. विजय पिंपलास गावाचा आहे, विजय पिंपलासकरांचा आहे, विजय सर्व आपल्या गावकऱ्यांचा आहे. 40+ खेळाडूंचा विजय आहे, सिनियर खेळाडूंचा विजय आहे आणि रेग्युलर खेळाडूंचा विजय आणि 21-22च्या खेळाडूंचा विजय आहे. 1 चेंडू 3 धावेची गरज आहे. गवली सर. मेघनाथ मस्के सुद्धा कॅमेरामध्ये टिपता येते दृश्य. फटका केल्या पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय. पीपीएल जिंकली आहे.
83 संघानं ही PPL जिंकली आहे मैदानाच्या तर मित्रांनो गेली 2 दिवस चाललेली PPL पिंपलास प्रीमियर लीग हा क्रिकेटचा महासंग्राम काय सामना झाला राहुल. अंतिम सामना पैसा वसूल मॅच. जेव्हा अशा प्रकारचे सामने होतात तेव्हा नक्कीच पैसा वसूल मॅच आणि काय स्पर्धा झाली आणि आज अतिशय रंगतदार सामने प्रेक्षकांना बघायला मिळाले. नक्कीच जी मेहनत केली होती एवन जोडी यांनी देवेंद्र ठाणगे त्याचबरोबर PM प्रमोद माते त्याच्यासोबत सचिन मस्के इंद्रपाल मस्के आणि त्यांचे संपूर्ण ग्रामस्थ पिंपलास यांची जी अपार मेहनत आणि आमचे 8 ओनर्स आणि विशेष म्हणजे ज्यांनी ज्यांनी आम्हाला जे सहकार्य दिलं होतं आकर्षक ट्रॉफीज दिल्या होत्या मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज दिलेली आहे बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन दिलेला आहे. सर्वप्रथम आमचे जे 8 स्पॉन्सर आहेत त्यांचा जर खूप खूप आभार असणार आहे. त्यामध्ये पंकज घरत पप्पू घरत संतोष म्हात्रे निलेश भोईर सन्नी भोईर सुभाष मस्के प्रीतमजी माळी शिवाजी म्हात्रे आकाश घरत विश्वास भोईर यतीन शार्दूल म्हात्रे कल्पेश मस्के अल्पेश म्हात्रे हे आमचे ओनर्स यांचं खूप खूप आभार. विशेष आभार असणार ते श्यामशेठ घरत यांचं विशेष आभार असणार आहे ते इंद्रपालजी मस्के यांचं विशेष आभार दर्शन सदाशिव म्हात्रे यांचं विशेष आभार बिंदाजी मस्के यांचं विशेष आभार असणार ते जयेश जी ठाणगे यांचं विशेष आभार असणार ती मुकेश विठ्ठल पाटील यांचं विशेष आभार हिरामनजी मस्के विशेष आभार अल्पेश रमेश म्हात्रे यांचं तसेच विशेष आभार पंकज अनंत घरत माजी उपसरपंच यांचं. गोकुलदास पाटील मी आमच्या सर्व मान्यवरांना एकदा विनंती करतो की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. खास करून आमचे जे स्पॉन्सर आहेत आमचे स्पॉन्सर आहेत त्यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आमचे जे ओनर्स आहेत
त्याने आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचंय. अल्पेशजी आपण यायचंय, मात्र आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. कल्पेशजी आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. यस PM प्रमोद म्हात्रे आपण अभि पाटील यांचं त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे, कारण ते थोडेसे अपंग असल्यामुळे या ठिकाणी होऊ शकत नाही. त्यांचा आपण त्या ठिकाणी जाऊन स्वागत आणि सन्मान करायचं आहे. वैभव पाटील आपण यायचंय. वैभव पाटील, वैभव आपण जे अंतिम षटक हाताळलेलं आहे आपण यायचंय. वैभव वैभव आपण यायचंय, कारण जे अंतिम षटक आपण टाकलेलं आहे आणि नक्कीच आपण विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. कल्पेश शेठ मस्के यांच्याकडनं 500 रुपये आपण घेऊन जायचे आहेत. त्यांनी स्पॉन्सर केले, त्यांच्या शुभ हस्ते आपण घेऊन जायचंय. येस कल्पेशजी नागावकर यांचं स्वागत आणि सन्मान प्रमोद म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. कल्पेशजी नागावकर यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचंय. येस या ठिकाणी अजूनही कोणाचा स्वागत सन्मान जर राहिला असेल तर मी या ठिकाणी आमच्या मान्यवरांचा स्वागत सन्मान राहिला असेल तर मी आमची A1 जोडी PM प्रमोदजी म्हात्रे त्याचबरोबर देवेंद्रजी ठाणगे आमची ऑर्गॅनिक कमिटी यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. आणि सर्वप्रथम ज्यांचं आम्हाला तोलामोलाचं सहकार्य लाभलं यांचं आम्ही सन्मान आणि सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज माझे सहकारी समालोचक यांनी उत्कृष्ट समालोचन केलं, आपला सुमधुर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. राहुल भोईर यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात येईल. गुट्टी
थँक्यू सो मच गोकुल सर, शकील कोटी सर, थँक्यू सो मच बाळू सर. सर या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल.
मिळवून दिला तो म्हणजे मॅन ऑफ द मॅच प्रियन्सी 11चा मनोहर. अतिशय सुंदर फटके देखणे फटके मारले, उत्कृष्ट फलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने पटकावला बिंदास मस्के यांनी स्पॉन्सर केलेली मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी प्लस मिळाली. स्वर्गीय पद्माकर रमेश मस्के यांच्या स्मरणार्थ त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. कल्पेशजी नागावकर आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. कल्पेशजी नागावकर आपण आपल्या शुभ हस्ते, तसेच आकाश आकाश शेठ घरत एका दरम्यान प्रादेशिक
च्या माध्यमातून ज्यांनी स्पर्धा बघितली त्या सगळ्यांचं मी आमची संपूर्ण ऑर्गॅनिक कमिटी स्पेशली A1 जोडी देवेंद्रजी ठाणगे PM प्रमोदजी म्हात्रे तसे आमची संपूर्ण ऑर्गॅनिक कमिटीच्या सगळ्यांचं मन Priyansi 11 is the champion. Shubha second. आभार आणि अभिनंदनी प्रियांसी 11 निलेश भोईर सन्नी भोईर सुभाष मस्के फॅम टीम यांचा संघ मनपूर्वक आभार मात्र PPL मध्ये नक्कीच आपण भेटू 2022 मध्ये तोपर्यंत मात्र मी घेतोय रजा जय हिंद जय महाराष्ट्र।